प्रश्न पहिला, नाकाचा बाल या शब्दाचा अर्थ काय? योग्य उत्तर, प्रिय व्यक्ती. दुसरा, आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. या वाक्यात कर्ता आईच्या. च्या हा प्रत्यय षष्ठी विभक्तीचा. योग्य उत्तर षष्ठी. धव या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. धव म्हणजे नवरा, तनुज म्हणजे मुलगा, तनुजा म्हणजे मुलगी, कांता म्हणजे बायको, तर कांत म्हणजे नवरा. मराठीत नामाचे मुख्य किती प्रकार पडतात? नामाचे एकूण 3 प्रकार पडतात. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. मराठी अभिजात भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो? 3 ऑक्टोबर. 1 मे राजभाषा दिन. 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन. आणि 21 फेब्रुवारी मराठी भाषेत जॉन्सन म्हणून कोणाला ओळखले जाते? जॉन्सन. कृष्णशास्त्री चिपळूणकर. विष्णूशास्त्री चिपळूणकरला मराठी भाषेचे शिवाजी असे म्हटले जाते. केशवसूत यांचे संपूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले. षडानन या शब्दाचा संधिविग्रह करा. षट अधिक आनंद. तानाजी लढता लढता मेला या वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? केवळ वाक्य. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती? लिंगानुसार 3. तो हा जो आणि वचनानुसार 5. तो हा जो आणि मी आणि तू हे 5 सर्वनाम. उंटावरचा शहाणा या वाक्या प्रकारचा अर्थ काय? मूर्खपणाचा सल्ला देणारा. अभिसारिका या शब्दाचा अर्थ काय आहे? प्रियकराकडे संकेतस्थानी जाणारी स्त्री. लहान मूल म्हणजे आनंदसागर, पाहिजे तेवढा आनंद मिळतो. अलंकार ओळखा. लहान मूल म्हणजे आनंदसागर, रूपक अलंकार. सप्तमी विभक्तीचा कारकार्थ काय आहे? सप्तमी विभक्तीचा कारकार्थ अधिकरण. संप्रदान हा चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ आहे. आपादान पंचमीचा हा संबोधन. सभेत पत्रके वाटली गेली. सभेत पत्रिका कोणाकडून तो वाटली गेली? कडून प्रत्ययाला कर्मणी, नवीन कर्मणी प्रयोग, त्यालाच कर्मकर्तरी असे म्हणतात, जो इंग्रजी भाषेतून मराठीत आलेला आहे. राम लक्ष्मण या शब्दाचा समास कोणता असेल? राम आणि लक्ष्मण द्वंद्व समास. हा येता प्रत्यय उपसर्ग लागले की अव्ययभाव समास होतो. शब्दाची पुनरावृत्ती झाल्यास अव्ययभाव समास होतो. पत्नीचे निधन झालेला विधूर, पतीचे निधन झालेली विधवा. आणि हा विधूर म्हणजे अनुभवी किंवा माहितगार. एकाच आईच्या पोटी जन्मणारे म्हणजेच काय? सहोदर. अनुज म्हणजे नंतर जन्मणारा आणि अग्रज म्हणजे आधी जन्मणारा. हत्ती या शब्दाचे अनेकवचन सांगा. हत्ती या शब्दाचे अनेकवचन हत्तीच होते. शरदाच्या चालण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील अधोरेखित शब्द काय आहे? विधेय विस्तार. विधेय विस्तार क्रियापदाला कोठे किंवा कसे असा प्रश्न विचारल्यास येणारे उत्तर विधेय विस्ताराचे येतं. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आकाश शब्दाचा समानार्थी शब्द वितान. यामिनी म्हणजे रात्र, धरा म्हणजे पृथ्वी, पृथ्वीच्या दुसरा वसुंधरा, रसा समानार्थी शब्द आहेत. अव्ययालाच असेही म्हणतात. अव्ययाला अविकारी शब्द असे म्हणतात. ताई पत्र लिहित जाईल या वाक्याचा काळ ओळखा. लिहित जाईल, जाईल भविष्यकाळ, लिहित जाईल रीती भविष्यकाळ. तत्सम शब्द ओळखा. वृक्ष हा तत्सम शब्द आहे. चिमणी, घोडा हे देशी शब्द आहेत. 24वा शुद्ध शब्द ओळखा. महात्मे प्रश्न पर्याय क्रमांक 3. महात्मे हा शुद्ध शब्द आहे. जे शब्द 2 किंवा वाक्य यांना जोडतात त्यांना काय म्हणतात? 2 शब्द आणि किंवा वाक्य जोडणाऱ्याला उभयन्वयी असे म्हणतात. भारताची आरोग्य राजधानी कोणती आहे? तर चेन्नई ही भारताची आरोग्य राजधानी, जी की तामिळनाडूची राजधानी आहे. भारतातील पहिला कागद कारखाना कोठे सुरू झाला? श्रीरामपूर, पश्चिम बंगाल या राज्यातील या ठिकाणी सुरू झाला. रिसरा या पश्चिम बंगाल या ठिकाणी पहिली तागाची गिरणी सुरू झाली. कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? कृष्णाकाठ हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण, जे की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते.
यांची समाधी प्रतिसंगम कृष्णा कोयना सातारा या ठिकाणी आहे. कृष्णा कोयना नदीच्या संगमाच्या काठी. मसुदा समितीची स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समिती स्थापना झाली, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. क्रीडा धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र हे क्रीडा धोरण राबविणारे पहिले राज्य आहे. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर आइन्स्टाईन यांनी ऊर्जा सापेक्ष सिद्धांत मांडला. राज्य क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? 15 जानेवारी. खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो, जो की कुस्तीपटू होता. 29 ऑगस्ट हा दिन राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो, जो की मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन आहे. गोदावरी नदीची सर्वाधिक लांबीची उपनदी कोणती आहे? गोदावरी सर्वाधिक लांबीची उपनदी प्राणहिता. गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी आहे, ज्याची लांबी 668 किलोमीटर महाराष्ट्रामध्ये आहे. एकूण 1465 किलोमीटर 3 राज्यातून प्रवास करते. दिदाई जमात कोणत्या राज्यात आढळते? ओडिशा राज्यात दिदाई जमात आढळते. झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण? आनंद यादव. झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत. ययाती कादंबरी वि. स. खांडेकर यांची आहे. तो मी नव्हेच या नाटकाचे नाटककार कोण? योगी उत्तर प्रख्यात्री. प्रख्यात्री यांचं टोपण नाव आचार्य या नावाने ओळखलं जातं आणि केशव कुमार या नावाने सुद्धा ओळखलं जातं. वि. स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे. विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांना विशाखा या कादंबरीसाठी पुस्तक ज्ञानपीठ पुरस्कार भेटला आहे. अकबरनामा हे पुस्तक कोणाचे आहे? अबुल फजल. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी संपन्न झाला? या ठिकाणी 6 जून 1674 आहे. 2 नाही, 6 जून 1674 रोजी रायगड या ठिकाणी गागाभट यांनी केलं. या राज्याभिषेकाच्या वेळी होन हे सोन्याचे नाणे काढले आणि शिवराय हे तांब्याचे नाणे काढले. पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुल्लर लेणी नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते? संपूर्ण साक्षर राज्य मिझोराम. त्याने संपूर्ण साक्षर राज्य मिझोराम, तर पहिले साक्षर राज्य केरळ. कान्वर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? कान्वर राष्ट्रीय उद्यान बिहार या राज्यामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्याच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला. कृष्णा आणि वेणा नदीचा संगम कुठे होतो? कृष्णा वेणा नदीचा संगम माहुली सातारा या ठिकाणी होतो. तर नरसोबाची वाडी या ठिकाणी कृष्णा आणि पंचगंगा या नदीचा संगम होतो. हरिपूर सांगली या ठिकाणी कृष्णा आणि वारणा या नदीचा संगम होतो. रायचूर कर्नाटक या ठिकाणी कृष्णा आणि भीमा या नदीचा संगम होतो. 9 तालुके नसणारा जिल्हा कोणता? छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि रत्नागिरी या 3 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 9 तालुके आहेत. तर लातूर या जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत. जालियनवाला बाग हत्याकांडाचा उल्लेख प्रतिबंधात्मक हत्या असा कोणी केला? तर मोर्ले यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा उल्लेख प्रतिबंधात्मक हत्या असा केला. जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919